यात योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार आणि आजच्या हॅलो बळीराजा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. कार्यक्रमाचा आजचा विषय आहे रब्बी ज्वारी उत्पादनाची पंचसूत्री आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेले आहेत कृषी विज्ञान केंद्र दहिगावणे तालुका शेवगाव इथले कृषी विद्या विभागाचे विषय विशेषज्ञ नारायण निबे सर. सर नमस्कार. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधू भगिनींनो, ज्वारी संदर्भातले तुमचे जे काही प्रश्न आहेत ते येणाऱ्या अर्ध्या तासामध्ये विचारू शकता. प्रश्न विचारण्यासाठीचे नंबर्स आहेत 0241 242 77 93 आणि 242 32 88. तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की फोन करा आणि विचारा. निबे सर, आपले शेतकरी बांधव जे विविध पिकांचं नियोजन करत असतात त्यामध्ये सध्याची स्थिती जर बघायला गेलं तर ज्वारीचं क्षेत्र कमी होताना आपल्याला दिसतंय, उत्पादकताही कमी होते आहे आणि त्यामुळंही शेतकरी बांधव थोडंसं ज्वारीकडं वळण्याऐवजी इतर पिकांकडे आता वळायला लागलेले आहेत आणि उत्पादकताही कमी आहे. त्यामुळंही पाहिजे तो नाही का जो पैसा मिळायला हवा शेतकरी बांधवांना तर तो मिळत नाही, म्हणूनही ते तिकडं वळत नाही आहे. तर ज्वारीचं क्षेत्र उत्पादकता ही कमी होते आहे, याविषयी काय सांगू शकाल सर? शेतकरी बंधूंनो, आपण बघतो की ज्वारी हे अहमदनगर जिल्ह्यातील एक रब्बी हंगामातलं महत्त्वाचं पीक आहे. कारण आपण बघतो की ज्वारी ही खरीप हंगाम तसंच रब्बी हंगाम या दोन्हीही हंगामामध्ये या ठिकाणी घेतली जाते. आणि या बदलत्या हवामानानुसार जर आपल्याला रब्बी हंगामामध्ये जर तृणधान्याचं पीक घ्यायचं असेल तर ज्वारी हा एक चांगला पर्याय त्या ठिकाणी ठरू शकतो. कारण ज्वारीचा उपयोग आपण अन्न म्हणून करू शकतो, चारा म्हणून करू शकतो, खाद्यामध्ये त्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे काही भागामध्ये साखर निर्मिती आहे ही या ठिकाणी केली जाते. आणि आपण बघतो की ह्या बदलत्या हवामानाचा परिणाम ह्या अहिल्यानगर काय होतं याविषयी आपल्याला बोलायचं आहे, पण आपण अगोदर एक फोन कॉल घेऊयात. हॅलो, नमस्कार. हॅलो बळीराजा. नमस्कार. बोला का? मधुकर वागचौरे बोलतो संगमनेरवरून. बोला वागचौरेजी. हा, म्हणलं आता आपल्याला चाऱ्यासाठी करायची दाण्यासाठी करायची तर मग कोणती घ्यायला पाहिजे? तण व्यवस्थापन कसं अच्छा, करणार? तुम्हाला कशासाठी करायची म्हणजे त्यानुसार सांगू शकेल? चारा निघला पाहिजे, ज्वारी निघली पाहिजे. अच्छा अच्छा. आता आपण विचारलेला प्रश्न अतिशय हा चांगला आहे. आपण जर बघितलं तर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मालदांडी 35-1 ही एक जुनं वाण जे आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं, हे वाण आपण चारा असेल किंवा धान्य पिकासाठी ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वापरतो. परंतु आता नव्यानेच जे वेगवेगळे वाण संशोधित झालेले आहेत तर त्या वाणांचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी जर केला, फुले सुचित्रासारखं जे वाण आहे किंवा फुले माऊली आहे, परभणी मोती आहे किंवा परभणी सुपर मोती आहे, हे जर वाण आपण या ठिकाणी जर वापरले तर आपल्याला धान्य त्याचप्रमाणे चाऱ्याचं उत्पादन आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे घेता येतं. कारण आपण विचारलेला प्रश्न हा अतिशय चांगला आहे. तसं जर बघितलं तर ज्वारी पिकाची जी लागवड आहे ती आपण जमिनीच्या मगदुराप्रमाणे आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. म्हणजे आपली जमीन जर हलक्या प्रकारची असेल, म्हणजे खोली तिची 30 सेंटीमीटरपर्यंत असेल, तर अशा जमिनीमध्ये फुले अनुराधा असेल, फुले माऊली असेल, फुले यशोमती या वाणांचा वापर आपण केला पाहिजे. मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये आपण फुले सुचित्रा, फुले माऊली, फुले चित्रा, परभणी मोती आणि मालदांडी 35-1 या वाणांचा वापर केला पाहिजे. आणि जी आपली जमीन भारी असेल, म्हणजे 60 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलीची असेल, तर अशा जमिनीमध्ये जर आपण सुधारित वाण, त्याच्यामध्ये फुले पूर्व आहे,
फुले वसुधा आहे, फुले यशोदा आहे, CSV 22 आहे किंवा PKV क्रांती, परभणी क्रांती आहे, या वाणांचा वापर आपण करू शकतो. त्याचप्रमाणे काही शेतकरी हायब्रिड वाणसुद्धा त्या ठिकाणी घेत असतात धान्याच्या उत्पादनासाठी. त्याच्यामध्ये CSH 15 असेल किंवा 19 असेल तर या वाणांचा वापर आपण या ठिकाणी केला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण जर हे ज्वारीचं उत्पादन बागायती भागामध्ये घेणार असाल तर फुले रेवती अतिशय चांगलं वाण आहे, ज्याचं धान्याचं पण उत्पादन चांगलं मिळतं आणि चारासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगला मिळतो. त्याच्यानंतर वसुधा आहे, त्याच्यामध्ये CSV 18 आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जे दोन्ही हायब्रिड वाण आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकता. अशा प्रकारे आपण हे वाण जे आहे ते धान्य आणि याच्यासाठी वापरू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला जर हुरडा घ्यायचा असेल, लाह्या बनवायच्या असेल किंवा पापड करायचे असेल तर त्यासाठी पण वेगवेगळे वाण आहेत. त्याच्यामध्ये हुरड्यामध्ये फुले उत्तरा आणि फुले मधुर हे 2 वाण आपण या ठिकाणी वापरू शकता. आणि लाह्यांसाठी फुले पंचमी आहे आणि पापड जर आपल्याला या ठिकाणी करायचे असेल तर फुले रोहिणी या वाणाचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं? हो ठीक आहे. धन्यवाद कार्यक्रमात सहभागी झालात. ज्वारीचं क्षेत्र आणि उत्पादकता आणि उत्पादन कमी होतं याविषयी आपण पूर्वी बोलत होतो. हो, तर आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आपला तसा हा भाग जो आहे तो कोरडवाहू आहे आणि पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असल्यामुळं पावसाच्या पाण्यावरतीच ही ज्वारी पिकाची लागवड केली जाते. जर आपल्याला पाऊस चांगला मिळाला तरच आपण ज्वारीची चांगली या ठिकाणी लागवड घेऊ शकतो आणि पाणी जर कमी पडलं तर त्या ठिकाणी उत्पादन घटतं. त्याचप्रमाणे आपण बघतो की ज्वारी पिकावरती वेगवेगळ्या प्रकारच्या किडी असतील, रोग असतील, याचं प्रमाण जर वाढलं, त्याचे लागवडीचं अंतर चुकलं, त्याचं आंतरमशागत किंवा ते व्यवस्थित झालं नाही तर अशाही पद्धतीमध्ये आपण त्या ठिकाणी ज्वारीचं उत्पादन या ठिकाणी कमी होतं. नक्कीच. आपण एक फोन कॉल घेऊयात. हॅलो 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 नमस्कार. हॅलो बळीराजा कार्यक्रम बोला. दादासाहेब पठाडे बोलतोय, टाकसिंग तालुका आष्टीला. बोला पठाडेजी. ज्वारी आता पेरायची योग्य वेळ कोणती सर? रब्बी हंगामातील ज्वारी जर आपल्याला पेरणी करायची असेल तर त्याच्यासाठी योग्य कालावधी म्हणजे 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या दरम्यान आपण ज्वारीची लागवड केली पाहिजे. जर आपण त्या ठिकाणी उशिरा लागवड केली तर ज्वारीवरती मीज माशीचा प्रादुर्भाव हा होण्याची शक्यता असते. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये योग्य वापसा झाल्यानंतर ज्वारी पिकाची लागवड आपण केली पाहिजे. धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. धन्यवाद कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. ज्वारीची उत्पादकता जी आहे ती कोणकोणत्या घटकावर अवलंबून आहे याविषयी काय सांगू शकाल सर? आपण बघतो की ज्वारी हे रब्बी हंगामातलं महत्त्वाचं पीक आहे. म्हणून आपल्या जमिनीमध्ये पाण्याचा साठा किती आहे याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं ज्वारीचं उत्पादन अवलंबून आहे. कारण आपल्याला माहिती आहे की दक्षिण पश्चिमी जे पाऊस आहे त्याच्यापासून आपल्याला चांगला पाऊस मिळाला तर आपल्याला ज्वारीचं चांगलं उत्पादन त्या ठिकाणी घेता येतं. त्यानंतर आपल्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे हाही एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर आपण जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाणी मुरण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचा अवलंब करतो. त्याच्यामध्ये मूलस्थानी जलसंधारण असेल किंवा आंतरमशागत असेल तर याचा वापर याच्यावरती सुद्धा जमिनीची उत्पादकता जी आहे रब्बी हंगामातील ज्वारीची ती अवलंबून असते. त्याचप्रमाणे जास्त उत्पादन देणारे जे वेगवेगळे वाण आहेत, आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जमिनीच्या मगदुराप्रमाणे जर आपण वाण वापरले तर ते सुद्धा आपल्या उत्पादनावर त्या ठिकाणी परिणाम करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही ज्वारी उत्पादन घेत असताना हे ज्वारीचं वाढीचं उत्पादन तंत्रज्ञान आहे, जे योग्य तंत्रज्ञान आहे तर त्याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर या सगळ्या घटकावर ज्वारीची उत्पादकता ही आपल्याला या ठिकाणी अवलंबून असते. नक्कीच. सर एक फोन कॉल घेऊयात आपण. नमस्कार. हॅलो बळीराजा कार्यक्रम बोला. नमस्कार. हॅलो भाऊसाहेब काय बोलतो खुनेगाववरून. बोला भाऊसाहेबजी. हे आता पंचसूत्री म्हणजे नेमकं काय आहे त्याच्यात आम्हाला काही कळाना म्हणून हाच प्रश्न विचारायचा होता मला आता निवे साहेबांना. अतिशय चांगला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. पंचसूत्री म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे जे उत्पादनाचे 5 सूत्र आहेत तर याचा अवलंब जर केला तर ज्वारीचं पिकाचं उत्पादन जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे घेता येतं. काळे पाटील, तर त्याच्यामध्ये जे 5 सूत्र आहेत त्याच्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे मूलस्थानी जलसंधारण. म्हणजे आपण ज्वारी पेरणीच्या पूर्वी म्हणजे आपण जर 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान ज्वारीची पेरणी करत असाल तर त्याच्या 45 दिवसापूर्वी म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला आपल्या जमिनीमध्ये 3.60
बाय 3.60 चौरस फुटाचे वाफे त्या ठिकाणी तयार करायचे आहेत. किंवा त्या ठिकाणी आपण ट्रॅक्टर चालित यंत्र आलेलं आहे त्याच्यानुसार सुद्धा 6 मीटर बाय 2 मीटरचे वाफे त्या ठिकाणी तयार करू शकतो. त्याच्यामुळे काय अडवायचं आहे आणि होतं, पाणी जिरवायचं आहे, सगळ्यात महत्वाचं ते आहे. तर हा पहिला त्याच्यामधला कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते मगाशी सांगितल्याप्रमाणे जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला वाहनांचा वापर करायचा आहे, तर ते तुम्हाला मगाशी सांगितलेलंच आहे. त्यानंतर वेळेवर पेरणी ही या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि वेळेवर पेरणी केल्यानंतर आंतरमशागतीने जास्तीत जास्त पाणी आपल्या शेतामध्ये कसं स्टोअर राहील याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पाण्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन, त्याच्यासोबत किडींचं व्यवस्थापन केलं तर हे जर सूत्र आपण त्या ठिकाणी वापरलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं. आणि हे महत्त्वाचे घटक जर आपण या ठिकाणी वापरले, त्याच्यामधलं आपण जर फक्त मूलस्थानी जलसंधारण या एका घटकाचा जरी वापर केला तर त्यामध्ये जवळपास 30 ते 35% उत्पादनामध्ये ज्वारीची आपल्याला वाढ त्या ठिकाणी होते. म्हणजे पावसाळ्याचं परतीच्या मान्सूनामधलं पाणी साठवून ठेवायचं, पाणी आणि त्याच पाण्याच्या आधारे आपण लागवड करायची रब्बी ज्वारीची, आणि त्याच पाण्यावर आपल्याला ज्वारी आणायची आहे. बरोबर आहे. भाऊसाहेबजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं? हा, मिळालं. मला वाटलं आपले पहिले लोक काय करायचे, जेवढीचं पाटा घालायचे, नंतर मग कैडीचं घालायचे, नंतर मग याचं घालायचे, असं काही नवीन आहे काय म्हणून केलं? नाही नाही नाही, ही पंचसूत्री जी आहे ही आता सध्या आपले शेतकरी बांधव करताय आणि या माध्यमातून चांगलं उत्पन्न मिळवताय. धन्यवाद, तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात. बर बर बर. मूलस्थानी जलसंधारण याविषयी काय सांगू शकाल सर आणखी? आताच आपण या ठिकाणी चर्चा केली की परतीच्या मान्सूनचं जे पडणारं पाणी आहे आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी जर मुरवायचं असेल, ते योग्य प्रकारे जमिनीमध्ये जर मुरवलं तर आपल्याला रब्बी ज्वारीचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे या ठिकाणी घेतलं जातं. तर त्यासाठी आपल्या शेताची खोलवर नांगरट आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. त्याच्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे 3x60 मीटरचे आपण जमिनीमध्ये वाफे तयार केले पाहिजे. हे आपण यंत्राच्या साहाय्याने पण करू शकतो. 6 मीटर बाय 2 मीटर ते करायचे. त्याच्यामध्ये मग आपण पाणी पावसाचं पडणारं पाणी अडतं आणि ते जमिनीमध्ये जिरतं. त्याचप्रमाणे आपण आपल्या शेतामध्ये सऱ्या पण त्या ठिकाणी काढू शकतो. सऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाणी मुरवता येतं. त्याचप्रमाणे आपल्या खरीप हंगामातले जे महत्त्वाचे कडधान्य पिकं आहेत, जसं मूग आहे, उडीद आहे किंवा सोयाबीन आहे, अशा पिकामध्ये आपण बळीराम नांगराने जर त्या ठिकाणी मृत सरी काढली तर ते पाणी सुद्धा त्या ठिकाणी जिरलं जातं. तर हे एक आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. अगोदर एक फोन कॉल घेऊयात आपण. हॅलो हॅलो, नमस्कार. हॅलो बळीराजा कार्यक्रम, बोला. कोण बोलताय? नमस्कार. तालुका अहिल्यानगर. हा, बनगडे गुरुजी बोलतोय मी. बोला ना गुरुजी. आता आम्हाला ज्वारी घ्यायची. एक एकर सोयाबीन आहे. सोयाबीन काढल्यानंतर आम्हाला ज्वारी करायची. बरोबर. 1 एकर मध्ये. तेव्हा बी आणि 1 एकर करता कोणतं खत द्यावं डबल चाळणी करण्याकरता? अच्छा, अतिशय चांगला प्रश्न आपण या ठिकाणी विचारलेला आहे. आपल्याला सोयाबीन निघाल्यानंतर रब्बी ज्वारीची पेरणी या ठिकाणी करायची आहे. तर त्यासाठी एकरी 4 किलो बियाणं, मगाशी सांगितल्याप्रमाणे आपले जमिनीच्या प्रकारानुसार मी वाण सांगितलेले आहेत, त्यापैकी कुठल्याही एक वाणाचं बियाणं आपण या ठिकाणी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की खत वापरत असताना आपल्याकडे जर शेणखत उपलब्ध असेल तर ते कमीत कमी 10 ते 12 बैलगाड्या शेणखत एकरी आपण या ठिकाणी टाकायचं आहे. शक्य असेल तर. टाकलं होतं साहेब बरं का. हां, सोयाबीन पेरण्याच्या अगोदर शेणखत टाकलेलं होतं. हो आहे, बरोबर आहे. पण ज्वारी सुद्धा चांगलं उत्पादन देणारं पीक आहे, त्याच्यासाठी सुद्धा शेणखताची गरज आहे. कारण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जर आपण केलं तर चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी येऊ शकतं. जर तुमच्याकडे शेणखत उपलब्ध नसेल तर एकरी 500 किलो आपण गांडूळ खताचा वापर या ठिकाणी केला पाहिजे. हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर लागवडीच्या वेळेस आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे? एकदम काळी कसदार जमीन. हा, म्हणजे खोल प्रकारची जमीन आहे आणि बागायती आहे ना? बागायती. हा, तर मग अशा जमिनीमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश
हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाशचा वापर आपण या ठिकाणी करायचा आहे. त्यासोबत एकरी किती? 1 एकराला 1 एकराला जर तुम्हाला करायचं असेल तर एकरी 2 गोण्या 10, 26, 26 किंवा 12, 32, 16 तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर पीक 1 महिन्याचं झाल्यानंतर एकरी 1 गोणी युरियाची त्या ठिकाणी वापरायची आहे. अशा पद्धतीने अगोदर काय वापरायचं ना? अगोदर वापरण्याची गरज नाही. मग अशी सांगितल्याप्रमाणे 10, 26, 26 किंवा 12, 32, 16चा वापर आपण या ठिकाणी करू शकता. त्याच्यामध्ये नत्र येतं. त्याच्यानंतर आपल्याला जर अधिक धान्य कडबा याचं उत्पादन घ्यायचं असेल तर त्याला एक महत्वाची बीज प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पेरणीपूर्वी जे तुमचं बियाणं जे आहे तर ते 10 ते 12 तास जे आहे तर ते पोटॅशियम नायट्रेटच्या द्रावणामध्ये म्हणजे 13,045 आहे बघा. तर त्याच्यामध्ये 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये हे बियाणं एक 10 ते 12 तास भिजत ठेवायचं आणि मग त्याची लागवड करायची. आणि त्याच्यासोबत 40-20-20 म्हणजे मग अशी सांगितल्याप्रमाणे खतांचा वापर करा. आणि आपलं पीक पेरणीनंतर 55व्या दिवशी परत 2% पोटॅशियमची फवारणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. तर अशा प्रकारे जर आपण खतांचं योग्य व्यवस्थापन केलं, त्यासोबत जीवाणू खतं आहेत, त्याच्यामध्ये अझोटोबॅक्टर आहे, PSB आहे. पेरणीच्या वेळेस त्याची बीज प्रक्रिया करा. म्हणजे 10 किलो बियाण्यासाठी 250 ग्रॅम रायझोबियम 250 ग्रॅम अझोटोबॅक्टर आणि 250 ग्रॅम PSB घ्यायचं. त्याची बीज प्रक्रिया करायची आणि अशा पद्धतीने बियाणं सावलीत सुकवून ते लागवड करायची. त्याच्यामुळे तुमचं योग्य एकात्मिक व्यवस्थापन होईल आणि तुम्हाला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळेल. पेरणीचा अंतर किती ठेवायचं? पेरणीचं अंतर तुमची जर कोरडवाहू पद्धतीत असेल, आता तुमची बागायती आहे, 45 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करू शकता तुम्ही, 10 ते 12 सेंटीमीटर. आणि त्याची खोली जी आहे 3 ते 4 सेंटीमीटर खोल बियाणं पडेल याची काळजी घ्यावी. धन्यवाद कार्यक्रमामध्ये सहभागी झाला. आणि जर समजा आता पेरणी केली आणि पीक उगवून आल्यानंतर समजा पावसाने ताण दिल्यानंतर पाणी देता येईल ना? हो, देता येईल ना पाणी. तशी व्यवस्था करून ठेवायची लागवडीच्या वेळेस. त्याला सऱ्या पाडून ठेवा. हो, धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे आपलं ज्वारीचं पीक 1 महिन्याचं झाल्यानंतर आपल्याकडे बळीराम नांगर असेल तर 2 ओळीच्या मध्ये काय करायचं, एक 4-6 ओळीनंतर बळीराम नांगर त्या ठिकाणी चालवायचा. त्या ठिकाणी मृत सरी तयार होईल. म्हणजे जे परतीचा पाऊस आहे त्याचं जे पाणी पडणार आहे त्या सरीमध्ये मुरल आणि त्याचा फायदा होईल आपल्याला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. उताराच्या दृष्टीने करायची ना आडवी? हो, उताराच्या दृष्टीने आडवी करायची. सगळ्यात महत्वाचं तंत्र आहे ते. धन्यवाद गुरुजी, कार्यक्रमात सहभागी झाला. धन्यवाद. सर, जमिनीच्या मगदुरानुसार कुठले वाण वापरले पाहिजे याविषयी तुम्ही सुरुवातीला सांगितलेलं आहेच. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या बाबतीत अजून काय सांगू शकाल? एकात्मिक अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने आता हे बरेचसे मुद्दे आपण या ठिकाणी घेतलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे करत असताना शेणखताचा किंवा गांडूळ खताचा वापर या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे खतं आपण त्या ठिकाणी वापरावी. आणि पोटॅशियम नायट्रेटची त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया सांगितलेली आहे ती करणं गरजेचं आहे. जीवाणू खतांचा वापर या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण योग्य पद्धतीने त्याचं एकात्मिक व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला रब्बी ज्वारीचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे या ठिकाणी मिळू शकतं. आता आंतरमशागत तंत्रज्ञानाच्या बाबतीत तुम्ही जे सांगितलेलं आहे आता बळीरामचं, त्या व्यतिरिक्त इतर कशा पद्धतीने आंतरमशागत करण्याची गरज आहे का? आंतरमशागत हा रब्बी ज्वारी आणि एकंदरीत कोरडवाहू ज्वारीमध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीच्या 30-40 दिवसामध्ये आपलं शेत जे आहे ते एकदम तणविरहित ठेवणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हे करत असताना आपल्या शेतामध्ये 1 ते 2 वेळेस खुरपणी आवश्यक आहे आणि कोळपणीसुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे. कोळपणी कशासाठी तर ज्वारी पिकामध्ये कोळपणी हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये आपण पहिली कोळपणी जी आहे ती 3 आठवड्यांनी फटीच्या कोळप्याच्या साहाय्याने त्या ठिकाणी करावी. त्याच्यामुळं काय होईल, त्या आपल्या ज्वारीच्या पिकाला थोडी मातीची भर लागेल आणि शेतामध्ये जे गवत आहे त्याचं नियंत्रण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होईल. त्यानंतर दुसरी कोळपणी जी आहे ती 3 आठवड्यांनी 5 आठवड्यांनी या ठिकाणी करायची आहे आणि ही पासेच्या कोळप्याच्या साहाय्याने करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी जी कोळपणी आहे तर ती दातेरी कोळप्याच्या साहाय्याने करायची आहे. आणि ही कोळपणी करत असताना आपण शक्यतो
ते जे दात आहे तर त्याला आपण जो बैलाचा कासरा असतो किंवा दोरी असते ती त्याला जर बांधली आणि ते यंत्र आपण कोळपणी त्या ठिकाणी केली तर आपल्या ज्वारीच्या पिकाला त्या ठिकाणी भर लागते आणि ज्वारीला भर लागते. त्याचप्रमाणे जे परतीचं मान्सून आहे म्हणजे परतीचा पाऊस आहे त्याचं पडणारं पाणी त्या सरीमध्ये मुरण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मदत होते. म्हणून हे आंतरमशागत सुद्धा एक महत्त्वाचं घटक आहे जो ज्वारीच्या उत्पादनामध्ये अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी करतो. काही तणनाशक आलंय का ज्वारीसाठी? आहेत बरेचसे तणनाशक बाजारामध्ये आहे. त्याच्यामध्ये ॲट्राजिन, ॲट्राटाप पेरणीनंतर लगेच वापरायचं आहे. पेरणी झाल्यानंतर लगेच 24 तासाच्या आत त्या ठिकाणी आपण वापरू शकता. एक फोन कॉल घेऊयात आपण. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार, बोला. हॅलो बुलेराचा कार्यक्रम. मी सुखदेव बोडखे, वाळून पारगाव, नगर, सोलापूर रोडवरून बोलतो. बोला बोडखेजी. तुमचा आजचा विषय ऐकून खूप आनंद वाटला. कोळपे स्वतः 15-15 दिवस कोळपे हाकलेले, पण आता कोळप बघायलाच नाही राहिलं. खरंय खरंय. ज्वारी पेरणी अतिशय बैलाने पेरायचं आम्ही. बऱ्याच गोष्टीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आलं त्यामुळे बऱ्याच गोष्टी मागे पडल्या. आता ते साहेब सांगत होते कोळप्याचे ते त्याला ते घोल्या असायचे, आताच्या पोरांना घोल्या कशाला म्हणते ते नाही कळायचं. आहे बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं आता आपण घोल्या त्याच्यामध्ये 4 बोट अंतर बरोबर ज्यावर राहिले पाहिजे. बरोबर बरोबर. उजव्या हातामध्ये एक एसकी राहायची, त्याला बैलाचा कंट्रोल. बरोबर, नक्कीच नक्कीच. आपण सांगताय ते अतिशय चांगलं तंत्र तुमचा आहे. प्रश्न काय आजच्या कार्यक्रमामध्ये ते पण सांगा. ज्वारीच्या विषयी बोलत होतो. आता या ट्रॅक्टरने ज्वारी पेरल्या काही व्यवस्थित येत नाही असं म्हणायचं. त्याच्यासाठी मोठ्या ट्रॅक्टरने न पेरता जर पॉवर टिलर आपण वापरला तर पॉवर टिलरने चांगली पेरणी त्या ठिकाणी होऊ शकते. कमी वजनाचा पॉवर टिलर आपण त्या ठिकाणी वापरावा. आणि तुम्ही जी खंत बोलून दाखवली ती आम्हालाही वाईट वाटतं, कारण आपण म्हणतोय की जुनं ते सोनं, आणि खरंच जुन्या पद्धती ज्या होत्या आपल्या काही महत्वाच्या होत्या आणि त्या आपण वापरल्या पाहिजे. सध्या शेतकरी बांधवांकडे मजुराची समस्याही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे ह्या गोष्टी मागे पडून आधुनिक तंत्रज्ञानाने त्याची जागा घेतलेली आहे. धन्यवाद कार्यक्रमात सहभागी झाला. धन्यवाद सर. पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत तुम्ही सांगितलेलं आहेच, पण समजा बागायती क्षेत्र आहे तर अशा शेतकरी बांधवांनी लागवड केल्यानंतर कशा पाण्याच्या पाळ्या दिल्या पाहिजेत? सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या शेतामध्ये पाणी व्यवस्थित आपण त्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे केलं तर आपल्याला पिकाचं उत्पादन या ठिकाणी चांगल्या प्रकारे घेता येतं. बागायती जमिनीमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याकडं पाण्याची उपलब्धता किती आहे यानुसार आपण त्या पिकाला पाणी दिलं पाहिजे. आपल्याकडं जर एक पाणी देण्याची व्यवस्था असेल तर पीक गर्भावस्थेत असताना आपण या ठिकाणी पाणी दिलं पाहिजे, म्हणजे 28 ते 30 दिवसांनी पेरणीनंतर. आपल्याकडे जर 2 पाणी देण्याची व्यवस्था असेल त्यामध्ये पीक गर्भावस्थेत असताना 28 ते 30 दिवसांनी आणि पीक पोटरी अवस्थेत असताना 50 ते 55 दिवसांनी आपण त्या ठिकाणी पाणी द्यावं. त्याचप्रमाणे आपल्याकडे जर 3 पाणी देण्याची व्यवस्था असेल तर त्याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 अवस्था आणि त्याच्यामध्ये फुलोरा अवस्थेमध्ये सुद्धा आपण पाणी देऊ शकता, किंवा मध्यम जमिनीमध्ये दाणे भरताना म्हणजे 90 ते 95 दिवसांनी सुद्धा आपण या ठिकाणी पाणी देऊ शकता. परंतु काही वेळेस काय होतं, वरील अवस्थेमध्ये पाणी देणं आपल्याला काही वेळेस शक्य होत नाही. अशा वेळेस आपल्या ज्वारीमध्ये दाणे कमी भरतात, त्याला आपण सोपटणे म्हणतो. तर अशा वेळेस आपण आपल्याकडे जे पोटॅशियम नायट्रेट मगाशी सांगितलं 13-0-45 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आपण जर फवारणी त्या ठिकाणी केली तर दाणे भरण्याचं प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी वाढू शकतं आणि पिकाला पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकते. बरोबर आहे. अशा प्रकारे योग्य व्यवस्थापन पाण्याचं जर केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उत्पादन मिळू शकतं. पीक संरक्षण कसं गरजेचं आहे, काय काय करू शकू? तर ज्वारी पिकामध्ये महत्त्वाचं आहे की त्यामध्ये वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव, कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी होत असतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर मुख्यत्वे मीज माशी जी आहे तर या मीज माशीचा प्रादुर्भाव या ठिकाणी होत असतो. तर या मीज माशीचा जर आपल्याला प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर आपण ज्वारीची पेरणी ही योग्य वेळेत म्हणजे 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान त्या ठिकाणी केली पाहिजे. त्यानंतर आपण बघतो की मीज माशीमुळं ज्वारीचे पोंगे जे आहेत ते खराब होतात. ते खराब होऊ नये म्हणून आपण
बियाणाचं जे प्रमाण आहे तर पेरणीच्या वेळेस बियाणाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढवलं पाहिजे. या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थायोमिथाक्झाम नावाचं जे एक औषध बाजारामध्ये उपलब्ध होतं, 30 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे याप्रमाणे जर त्याची बीज प्रक्रिया केली तर या मीज माशीचा आपण त्या ठिकाणी योग्य वेळेत बंदोबस्त करू शकतो. त्यानंतर एवढे करून जर त्या ठिकाणी त्या किडीचा प्रादुर्भाव होत असेल तर योग्य औषधांचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे. त्याच्यामध्ये सायपरमेथ्रिन आहे, 20 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आपण फवारणी केली पाहिजे. त्यानंतर आपण बघतो की आपण पीक जे आहे ते पोटरी अवस्थेत असताना मावा किडीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत असतो आणि योग्य वेळी त्याचं व्यवस्थापन जर केलं नाही तर आपलं ज्वारीचं उत्पादन त्या ठिकाणी घटू शकतं. म्हणून या माव्याच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 17 SL किंवा रोगर 20 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर या किडीचा बंदोबस्त आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतो. त्यानंतर आपण बघतो की ज्वारी पिकावरती खडखड्या रोगाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत असतो. म्हणजे आपण ज्वारीच्या कडेने जर गेलो तर ज्वारीमध्ये असं तडतडण्याचा आवाज, असं खडखड सारखा असा आवाज त्या ठिकाणी येतो. आणि ह्या रोगाचं जर आपल्याला योग्य प्रकारे व्यवस्थापन करायचं असेल तर याच्यासाठी सुडोमोनस नावाची जी बुरशी आहे त्याचा वापर आपण बीज प्रक्रिया करताना 8 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे केली तर आपण ज्वारी पिकाचं संरक्षण चांगल्या प्रकारे या ठिकाणी करू शकतो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज रब्बी ज्वारी उत्पादनाची पंचसूत्री याविषयीचं मार्गदर्शन केलं कृषी विज्ञान केंद्र दहिगावणे, तालुका शेवगाव इथल्या कृषी विद्या विभागाचे विषय विशेषज्ञ नारायण निबे सरांनी. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9075 65 15 70. सर, आपण आज या ठिकाणी आलात आणि हॅलो बळीराजा कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना ज्वारी संदर्भातल्या उत्पादनाच्या पंचसूत्रीच्या बाबतीत जे मार्गदर्शन केलं, आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढण सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी